नमस्कार. आज 5 ऑगस्ट 2026 दोन मोठे अपडेट आहे महाराष्ट्र काउन्सिलिंग बद्दलचे की जे आपल्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचे आहे. कारण आपल्याला जर MBBS, BMS, BDS, BHMS कुठलाही कोर्स करायचा असेल या नीट यूजीच्या रिलेटेड तर महत्त्वाचं आहे. बघा 2021 पासून पहिल्यांदा असं होतंय की नोटीस थोडी वेगळ्या प्रकारे आलेली आहे. कारण 2021 पासून तर आतापर्यंत या हिस्ट्रीमध्ये डॉक्युमेंट्स बद्दल सीईटी सेलनं कधीच सुरुवातीला अपडेट केलेलं नव्हतं. पण याचा अर्थ नियमांमध्ये खूप सारे बदल होणार आहे हे सीईटी सेलनं थोडं आपल्याला अलर्ट करून दिलेलं आहे. मग आपण कोणती काळजी घ्यावी? कारण आपल्याला प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा आहे. थोडक्यात आपलं काही अपडेट मिस व्हायला नको. तर त्यामुळे तुम्ही जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करा. तुम्ही आमचं पेड काउन्सिलिंग जॉईन करायलाच पाहिजे असं मी तुम्हाला कधीच म्हणत नाही. पण आता एक लक्षात घ्या की अपडेट्स नेमके काय आहे. बघा सुरुवातीला तर तुम्हाला सीईटी सेलच्या वेबसाईटवर जी नोटीस आलेली आहे तर ती डाउनलोड करायची. तुम्ही जर एखाद्याच्या ग्रुपला जॉईन असाल तर तिकडे तुम्हाला ती नोटीस आलेली सुद्धा असेल एखाद्या काउन्सिलिंग सेंटरवर. आता त्यामध्ये सविस्तर दिलेलं आहे की आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे. मग ते रजिस्ट्रेशनसाठी असतील किंवा ते आपल्याला ॲडमिशनच्या दरम्यान ॲडमिशन करताना असतील. मग ते डॉक्युमेंट्स आपल्या कॅटेगरीनुसार कसे कोणते तर हे सगळं नोटीसमध्ये दिलेलं आहे. आणि सोबतच PWDचं व्हेरिफिकेशनची पण त्या ठिकाणी सूचना करण्यात आलेली आहे. तर त्यामुळे या दोन गोष्टीवर तुम्ही आजच फोकस करा. आणि मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगत आलोय की जर तुम्ही कुठं काउन्सिलिंग जॉईन केलं म्हणजे सीट अलॉटमेंटची गॅरंटी असते तर असा भ्रम मनामध्ये ठेवू नका. काउन्सिलिंग म्हणजे फक्त मार्गदर्शन असतं. म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण जॉईन केलं सरांकडे म्हणजे आपल्याला सीट लवकर मिळेल, मी पब्लिकली अगोदरच सांगतोय की असा तो मुद्दा नसतो. म्हणजे तुमचे पैसे घेईपर्यंत फक्त गोड बोलायचं आणि नंतर मग सगळ्या रिअल गोष्टी सांगायच्या असं आतापर्यंत सुद्धा मी पब्लिक व्हिडिओमधून पण सुद्धा तसं केलेलं नाही. हे तुम्ही मागचे पण व्हिडिओ बघा. पण एक काळजी घ्या, म्हणजे एक नम्र विनंती आहे माझी, ती एक काळजी घ्या. तुम्ही जर स्वतःचं काउन्सिलिंग स्वतः करू शकत असाल तर नक्कीच तुम्ही स्वतःचं काउन्सिलिंग स्वतः करू शकता. फक्त नियमांची माहिती करून घ्या. काउन्सिलिंगमध्ये फक्त नियम महत्त्वाचे. रूल्स जर आपण व्यवस्थित फॉलो केले तर आपल्याला कुठं अडचण येत नसते. त्यानंतर कॉलेज टाकताना चॉईस फिलिंगच्या लिस्ट बनवणं थोड्या कॉलेजच्या रँकिंगनुसार बनवणं आवश्यक असतात. तर ती एक काळजी घ्या. त्यानंतर जेव्हा आपल्याला अलॉटमेंट होतं तर त्या कॉलेजला जॉईनिंगची प्रोसेस कशी असते तर याची माहिती तुम्ही थोडं तुमच्या पद्धतीनं तुमच्या लेवलवर लवकर करा. कारण जर समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉईन असाल तर ते वेळेवर पण तुम्हाला सांगणार आहे की कसं जॉईन करायचं, काय जॉईन करायचं. आणि परत एक जर समजा तुम्हाला कुठं जॉईन जर करायचं असेल तर मी अगोदर पण एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की थोडं लवकर जॉईन करा. याचं कारण काय, आता समजा तुम्ही रजिस्ट्रेशन संपल्यावर जॉईन झाले एखाद्या ठिकाणी किंवा राऊंड 1 लागल्यावर जॉईन झाले तर काय फायदा आहे त्याचा. कारण डॉक्युमेंट्स आता बनवायचे आहेत आपल्याला, रजिस्ट्रेशन आता करायचंय आणि रजिस्ट्रेशन बद्दल जर मार्गदर्शनच जर मिळालं नाही, एखादी जर चूक झाली तर ते कोणत्या भावात जाणार आहे. तर त्यामुळं राऊंड 1 लागल्याच्या नंतर निर्णय घेऊ जॉईनिंगचा, त्यात तुमचा समोरचा व्यक्ती एकही रुपया कमी करणार नाही. तर त्यामुळं थोडक्यात काय आहे की स्वतःचं काउन्सिलिंग स्वतः तुम्ही करू शकता. फक्त जिजाऊ अकॅडमीचे अपडेटेड व्हिडिओ बघा. पण यात तुम्ही थोडं अलर्ट राहणं खूप गरजेचं आहे. कारण तुमच्यापर्यंत अपडेट्स पोहोचणं तुम्हाला नियमांची माहिती होणं खूप आवश्यक आहे. आणि तुम्ही जर जिजाऊ अकॅडमीच्या ग्रुपला जर जॉईन असाल तर तुम्हाला हे पब्लिक व्हिडिओ नाही पाहिले तरी सुद्धा चालतात. कारण आपण त्यावर एवढे अपडेट्स म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्हाला मिळतील. फक्त ग्रुप चेक करा. ओके, थांबूया. बाय.